शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी आरटी अंतर्गत 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे। 9 ते 14 जानेवारी दरम्यान शाळांची नोंदणी व पडताळणी केली जाणार आहे। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा मार्ग असून विरोध असूनही नवा आराखडा तयार करण्यात आला आहे, जो कमीत कमी बागायती शेतीतून जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। महापालिका निवडणुकीनंतर कोल्हापूर हद्दीवाढीबाबत आवाहन केले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। 2017 पासून महारेरामध्ये नोंदणीकृत सुमारे 4000 प्रकल्पांची माहिती उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे। या प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महारेराने 445 नियोजन प्राधिकरणे व यंत्रणांना पत्रे पाठवून माहिती मागवली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख नसल्यामुळे शिष्यवृत्ती व शैक्षणिक कागदपत्रांची प्रक्रिया अडचणीत आली आहे। राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत कुलगुरू कार्यालयाला निवेदन दिले आहे। पुण्याच्या कोळवण वाळेण डोंगरगावला जोडणारा जुना पूल पर्याय न देता तोडण्यात आल्याने रस्ते संपर्क खंडित झालाय। त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व शेतमाल वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मुंडवा येथील शासकीय जमीन अमेडिया कंपनीला विक्री प्रकरणी चौकशी करणाऱ्या उच्चाधिकार समितीला राज्य सरकारने दुसऱ्यांदा 1 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे। कामकाज अपूर्ण असल्याने अहवाल सादरीकरणाची मुदत पुढे ढकलण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील झरे येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडा पडला असून 22 लॉकर फोडून सुमारे 9,30,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। महानगरपालिका निवडणूक 2026च्या प्रचारात नांदेडमध्ये बोलताना भाजप नेते अशोक चव्हाण यांनी रोज मटण खा पण कमळाचं बटन दाबा असा सल्ला दिलाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। महानगरपालिका निवडणुकीत पक्षशिस्तभंग केल्याच्या कारणावरून भाजपने नागपुरातील 32 कार्यकर्त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे। पक्ष उमेदवारांविरोधात काम किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणे ही कारवाईची कारणे आहेत। चंद्रपूरच्या महाकाली वार्डातील गौतम नगर येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीला जिवंत जाळून घराला बाहेरून कुलूप लावले। गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दीक्षाची उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी पती शुभम भडके याला पोलिसांनी अटक केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।